कोण आहे काय नाही पलीकडे टाका पलीकडे टाका Oh,
फोटो घ्या फोटो घ्या बाकी जरा नाना नाना गड्डी जरा चल छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो. खाली बसून घ्या तरुण मंडळी, खाली बसून घ्या. जागेवरती बसायचे. पाठीमागची तरुण मंडळी जागेवरती बसून घ्या. पुढे कोणी येऊ नका. जागेवरती बसायचे. तरुण मंडळी आहेत आणि जागेवरती बसून घ्या. समोर कोणी येऊ नका. गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांच्या हस्ते पाटलांचं स्वागत होणार आहे. स्टेजवरती कोणी सुद्धा येणार नाही. पाटलांचं स्वागत गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांच्या हस्ते होणार आहे याची दक्षता सर्व गावकऱ्यांनी घ्यायची आहे. स्टेजवरती गावातलं कोण सुद्धा यायचं नाही. महाराजच पाटलांचं स्वागत करतील आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं. सरका वाट करून द्या पाटलांना आणि महाराजांना येऊ द्या. वाट करा बाउन्सर मंडळी, वाट करून द्या महाराजांना आणि पाटलांना येण्यासाठी. थोडस महिला मंडळांनी सहकार्य करा आणि बाजूला सरका, थोडस जागा करून द्या. तरुण मंडळींनी कोणी सुद्धा समोर यायचं नाही. पाटील आणि महाराज स्टेजवरती राहतील. दोन बाउन्सर समोर या, दोन बाउन्सर समोर या. दोन बाउन्सर आणि समोर यायच्या दोन बाउन्सर. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सगळे बारके लेकरं खाली उतरा. ज्याच्या हातात टोपलं नाही ते बाजूला सरका तिथे. ज्याच्या हातात फुलं आहेत तेच फक्त तिथे थांबा, बाकीचे बाजूला सरका. पाठीमागची मंडळी खाली बसून घ्या. हात जोडून आपल्याला विनंती आहे गावकऱ्यांच्या वतीनं आपण जागेवरती बसून घ्या. पाटील समोर येऊ द्या. पाठीमागा पाटलाच्या पाठीमागे येणार असतं का तरुण मंडळ, आपण खाली बसून घ्यायचंय. इथं आपल्या समोरचे सुद्धा सगळ्या गावाचे पोरं खाली बसून घ्यायचं. एकाने सुद्धा उभं राहायचं नाही. जर कोणाचं नाव घेऊन सांगितलं तर राग घेऊ द्यायचं नाही. सगळ्यांनी खाली बसून घ्या. कोणाच उभं राहायचं नाही. पलीकडचे पाहुणे मंडळ खाली बसून घ्या. खाली पलीकडून उभं कोणाच राहायचं नाही. सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं. पाटलांच्या पाठीमागे जेवढे पोरं आहेत त्यांना हात जोडून विनंती, आपण खाली बसून घ्या. समोर कोणच यायचं नाही. दोन बाउन्सर समोर या. दोन बाउन्सरांनी समोर यायचंय. संघर्ष होतोय म्हणून तर जोर पण एवढं काढते म्हणतात राहिलं बरं का, हातात राहिले ते महाराज बाकी मंडळी स्टेज वरती पाटलांच्या सोबतची मंडळी सोडून बाकी कुणीही येऊ नये आणि पाटलांच्या सोबत फक्त यांचा
व्यासपीठावर आगमन होत आहे. या नगरात गुरुवारी अशोक महाराज दत्तापूरकर यांच्या हस्ते आदरणीय मनोजदादा धनंजय पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन हा घालून सत्कार होईल. तरी पण सर्वांनी आदरणीय मनोजदादा धनंजय पाटील यांचा आलेगाव नगरीच्या वतीने अशोक महाराज दत्तापूरकर हे या ठिकाणी भव्यातून आता स्वागत करीत आहे. आम्ही पण सर्वांनी शाळेच्या गडगडाट पाटलांचा बद्दल पाटील 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 खाली उतरा, कोणीच वर थांबू नका. पाटील आणि महाराज फक्त वर राहतील. आता सगळ्यांनी खाली उतरायचं आणि भरती नाही. गावातील सगळे मंडळ खाली उतरायचे. चला खाली उतरा, खाली उतरा. सर्व आदरणीय विनंती दादांनी सोबत आले सर्व मित्रपरिवारांना खाली या ठिकाणी सर्वांनी थोडी शांतता धरायची आहे. आदरणीय दादांना पुढे फार मोठा दौरा असल्यामुळे कीर्तनाच्या आधी 2-5 मिनिटांमध्ये आपल्या मनाला व्यक्त करतील. आदरणीय दादा सर बसा. ते बसा खाली. शेजवर पण येऊ नका मंडळी. कृपया समोरची मंडळी खाली बसा. सगळ्यांना रामकृष्ण हरी. चला गावातील मंडळी खाली उतरा. ऐका ऐका करता कमी करा. दादांचे मनोवत ऐका 2 शब्द. आपल्या शांत घ्या, शांत घ्या. आलेगाव आणि परिसरातील जमलेल्या ओय, सर्व ओय, बांधवांना ओय. आलेगावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. महंत हरिभक्त परायण अच्युतजी महाराज दस्तापूरकरजी यांच्या चरणी खूप खूप नतमस्तक होतो. मलाही योग आला महाराजांचं दर्शन घेण्याचा. आपल्या आलेगावातील बांधवांचं इच्छा होती की आपण आलेगावला आलं पाहिजे. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी वेळ कसा द्यायचा आणि कसं यायचं, कारण मुलगा ऍडमिट होता. पण ठरवलं इथून गुळगुळ बंद करता का रे. आपण मुलाचं बरं राहिलं की त्या क्षणाला मी आलेगावला येऊन शब्द दिला. मुलाचं व्यवस्थित झालं लगेच आलेगावकडे निघालं. पण थोडं आपल्या पोरांना एक विनंती माझी, थोडं शिस्तीत घेत जा. माता मावल्या बसल्या, तुम्ही असं ढकललं की मग असं तो गुडघा मोडायची वेळ आली. आणि त्यांची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची. आपलेच लोक, आपल्याच माता मावल्या, आपण ढकलेत त्यांना. एखाद्या लेकराला लागलं काय झालं, थोडं संप्रदायाची शिस्त पाळायची. आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, इकडे बडबड पण करणे तरवा खाली कामाची परिस्थितीनं समजून घेत जा. आपल्या आया बहिणी प्रचंड संख्येनं आल्यात आणि आपण त्यांचं संरक्षण रक्षण केलं पाहिजे. आणि काही माता मावल्यांना सुद्धा सांगतो, आपलेच लेकरं बाळ आहेत ते. गर्दीत लोटालोटीत थोडस इकडं तिकडं झालं म्हणून तुम्ही बी आपलंच लेकरू आहे ते, त्यालाही सांभाळून घेत जा, बोलत जाऊ नका. ते काय जाणून बुजून नाही करत. मागून ढकलेलं की पुढं पडते, मागचे दम खात नाही. मागच्यांना पुढं यावं वाटतं आणि पुढच्याला
मागं जावं वाटत नाही. प्रत्येकाची ओढ वेगळी वेगळी. त्या लेकरांनाही दोष द्यायचा नाही, पण पोरांनाही सांगतो, सगळ्यांनी इथून पुढे शिस्त पाळत जा, आपला दमाने चालत जा. मला आता इथून परभणीला भेट द्यायला जायचंय, इथून पुढं केजला पण जायचंय. कळंब तालुक्यात एक कार्यक्रम आहे आणि तिथून मस्साजोगला संतोष भायाच्या त्या कुटुंबाला सुद्धा मी भेट देणार. त्यासाठी मी तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाहीये. आणि दुसरं एक तेवढं सांगतो आणि निघतो. एक असं की नाराज होत जाऊ नका. एक माणूस पुऱ्या राज्यात नाही जाऊ शकत. राज्यातल्या सगळ्या बांधवांना अपेक्षा आहे की हे आले पाहिजेत म्हणून. लग्नाला असू द्या, सप्ताहाच्या ठिकाणी असू द्या, वास्तुशांती असू द्या, प्रत्येकाला वाटतं आमच्या गावात आलं पाहिजे. पण मी आता पुरत नाही. ह्या टोकाचे त्या टोकाला जायचं शक्य नाहीये, समजून घ्या मला थोडं. माझं शरीर पण मला साथ देत नाही, त्यामुळं थोडंसं मायबापाची भूमिका तुमच्याकडे आहे. मी मुलगा म्हणून लढतोय, थोडं समजून घेत जा, नाराज होऊ नका. पण एक शब्द मात्र या धर्म मंडपाच्या व्यासपीठावरून, वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठावरून एक शब्द देतो. मी ज्या ठिकाणी असेल, आंतरवालीचं ठिकाण जरी असलं तरी तुमच्या लेकरासाठी मरेपर्यंत लढल. त्या जागेवरून का होईना, त्या जागेवरून का होईना, तुमच्या लेकराच्या कल्याणासाठीच लढल. थोडीशी तुमची अपेक्षा आहे, माया आहे, प्रेम आहे, खरं आहे. पण मी एकटा नाही पुरत, किती फिरावं, शक्य होत नाही. बाबाजी, एका दिवसात 40-50 गावं हे शक्य नाही, कोणी जरी असला तरी पण मी रात्रंदिवस वेळ देतो. फक्त इथून पुढं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक हात जोडून माझी विनंती आहे की कुठं नाही आलं तर नाराज होऊ नका. तुमचा मुलगा म्हणून ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहूनच तुमच्यासाठी लढणार. तुमच्यावरती जे संकट असेल त्या संकटाला सामोरं जायची मुलगा म्हणून माझी तयारी, काळजी करू नका. माझ्यावर आलेलं संकट माझा समाज ताबडतोब वाटून घेतो. समाजाला जर कळालं आंतरवालीत काय झालं तर पोरं 3 घंट्याच्या आत आंतरवाली गाठीत येत, मिळेल त्या वाहनानं आंतरवालीकडून. आणि मीही काय तुम्हाला कमी पडू दिलं नाही किंवा तुमचे मान खाली होईल असं वागलो नाही. हे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचं, आणि इथून तुम्हाला जे ऐकायचंय ते मी काय बोलणार नाही. बरेच जण मला वाटण म्हणत होते बोला. मी वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे, भक्त आहे. या जगाच्या पाठीवर, या पृथ्वीतलावर एवढंच एक व्यासपीठ राहिलं आता की तर सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात. या व्यासपीठाला कलंक लागू द्यायचा नाही, डाग लागू द्यायचा नाही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी. इथं जातीवर कोणाला बोलूनच द्यायचं नाही. बोलला की डायरेक्ट व्यासपीठात खाली उतरायचं, होय मानत खाली दिली. ती पवित्र जागा आहे आपल्याला संस्कार देण्याची. इथं जातीवाद नाही करायचा. मी आजपर्यंत जातीवाद केलेला नाही. हा, एक गोष्ट खरी, मी नेत्याला सोडित नाही, कारण ते कोणाचेच नाही, ते तुमचे नाही ना आमचे नाही, त्यांना सोडत नाही. पण एकाही छोट्या जातीला मी आतापर्यंत 17 महिन्यात एकाही शब्दानं दुखवलेलं नाही, एकाही. मी काय आरक्षण मागतो, मी जातीवादी नाही बरं का. आरक्षण मागतोय म्हणजे जातीवाद नाहीये. वारकरी संप्रदाय शिकवतो अन्यायाविरुद्ध लढायचं. हे जन सुखी झालं पाहिजे, ही वारकरी संप्रदायाची शिकवण. मग या गरिबांचे लेकरं सुखी करण्यासाठी, जन सुखी करण्यासाठी त्याला आरक्षणाची गरज आहे. म्हणजे तो जातीवाद नाहीये. त्याच्या लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी त्याला ते आरक्षण लागतंय, त्याच्या मुलीसाठी लागतंय, त्याच्या मुलासाठी लागतंय, कोणाच्या नातवाला लागतंय, कोणाच्या बहिणीला लागतंय, कोणाच्या भावाला लागतंय. त्यांचं आयुष्य त्याच्यात घडणार, त्याच्यात ते मोठे होणार आहेत, ते अधिकारी बनणार आहेत, ते मोठं शिक्षण घेणार आहेत. म्हणून आरक्षण मागतो. आणि आरक्षणासाठी जीवाची बाजी लावलेली, हटत नाही, हटणार सुद्धा नाही. कोणी पण येऊ द्या, हटणार नाही. घेतल्याशिवाय सुट्टी नाही. आता हे व्यासपीठ असल्यामुळं मी काय बोलत नाही. मला लय दुसरे व्यासपीठ आहेत, तिथून सुरू करणार मी पुन्हा, जर आरक्षण नाही दिलं तर. फक्त तुम्हाला शेवटचं एक आमंत्रण, मी तुम्हाला आजपर्यंत काहीच मागितलेलं नाही आणि आयुष्यात या समाजाला कधीच काही मागणार नाही. मला काय नको तुमचं,
तुमचे लेकरं सुखी व्हावेत बस एवढंच स्वप्न घेऊन मी रात्रंदिवस लागतो. मला या 3 पायऱ्या चढायला सुद्धा दोघा तिघाला वरती चढवावं लागतं. बाबाजी, मला इतक्या प्रचंड वेदना आहेत. खूप उपोषण झाल्यामुळं माझं शरीर मायबापा मला साथ देत नाही. आता मी कधी तुमच्यात असल आणि कधी नसल अशी वेळ माझ्यावरती आलेली. पण मी ठरवलेलं आहे, जीव जरी गेला तरी या समाजानं जे माझ्यावर विश्वास टाकलाय त्या समाजाला वाटतं हेच आमच्या लेकरा बाळाचं कल्याण करू शकतो. मी तुम्ही बघितलेलं स्वप्न कधीच वाया जाऊ देणार नाही. तुमच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांना मोठं केल्याशिवाय मी मागे हटणार नाही. माझं एक निमंत्रण आहे तुम्हाला. मी तुम्हाला आजपर्यंत काही मागितलेलं नाही, पुढेही मागणार नाही. तुमच्या लेकराच्या भविष्यासाठी मी लढणार आहे. मी स्वार्थी नाहीये. मी ना कोणत्या नेत्याला फुटलो ना कोणाला फुटलो, ना या समाजासाठी मी कोणाला मॅनेजही नाही झालो. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, मी ते विश्वासाचा तडा जाऊ द्यायचा नाही म्हणून फुटलो नाही, मॅनेज झालो नाही. मला यांनी पैसे दिले असते, पद दिले असते, त्यांनी मी मोठा झालो असतो, माझं कुटुंब मोठं झालं असतं. पण माझ्या गोरगरीब करोडो मराठींच्या लेकराचं काय त्याचं वाटलं झालं असतं म्हणून मी मॅनेज नाही झालो. आज मला बाबाच्या समक्ष सांगतो, माझं बाप कुठे आहे, माझी आई कुठे, 17 महिन्यापासून मी घराच्या बाहेर. माझा मुलगा मुलगी कुठे आहे, पण मी समाजासाठी हटत नाही. मला हा समाज मोठा करायचा म्हणून एक शेवटचं तुमच्याकडं माझं आग्रह आहे की 25 जानेवारीला पुन्हा मरण उपोषण अंतरवाली घरातले आणि परिसरातले सगळे लोक 25 जानेवारीला एक दिवस काम सोडून सगळे अंतरवालेले आहे. तुम्हाला हात जोडून विनंती माझी. शेवटी या जगात कोणी कोणाचं नाही हे लक्षात ठेवा. आपलेच लेकरं आपल्याला आयुष्याचा आधार आहे. कोणता नेता दुःखाच्या काळात आपल्या पाठीवर हात फिरायला कधीच येणार नाही. आपलीच मुलगी किंवा आपलाच मुलगा दुःखाच्या काळात आपल्या पाठीवर हात फिरवणारे, आपल्या तोंडावर हात फिरवणारे. आपले लेकरं मोठे करायचं बघा. या युगात या जगात कोणी कोणाचं नाहीये. मी या समाजाचे लेकरं मोठं करायसाठी रातपाट एक केलं. मी जीवाची बाजी लावून फक्त या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतो. शेवटी लेकरं मोठे करा, त्यांना मोठं करायचं स्वप्न मनात घ्या. राजकीय नेत्यांना मोठं करून आपले लेकरं कधीच मोठे होणार नाही. हेच आरक्षण जर 40-50 वर्षापूर्वी आपल्याला दिलं असतं तर आज आपले लोक खूप श्रीमंत राहिले असते. जे आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची जबाबदारी होती आपल्याला आरक्षण देणं, त्यांनी नाही दिलं. शेवटी आपल्याला गोरगरिबाला लढावं लागलं आणि मिळवावं लागलं, आणि आपण ते मिळवलं सुद्धा. आता फक्त थोडं राहिलंय. त्यासाठी पुन्हा सगळ्यांचा आग्रह होता की तुम्ही उपोषणाला आता बसायचं नाही. पण बाबाजी, मी वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे जात नाही म्हणून तर तिथं हजार महाराज लोक एका वेळावर येतात. पण मी वारकरी संप्रदायाचा महंत मंडळीचा शब्द यासाठी डावलतो. तुमचंही तेच म्हणणं आहे बाबाजी की मी उपोषणाला बसू नाही, परंतु माझ्या पुढे नाविलाजी माझा समाज आणि या समाजाचा आक्रोश जर मला थांबवायचा असला, यांना गरिबीतून वर काढायचं असलं तर मला माझी जीवाची बाजी लावावीच लागणार आहे. माझा नाविलाज. शेवटी हा समाज खूप मोठा आहे, सगळ्यांना खूप अपेक्षा आहे, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा नाही येणार. मी मनच बाबाजी बदलून टाकली. लोकांचं म्हणणं आहे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी ही मन सगळी बदलून टाकली. लाख मारून काय करायचं, एक मेला तरी चालतील पण करोडो लोक सुखी झाले पाहिजेत ही मन मी मनात घेतली. लाख मारायचे आणि एकानं जगायचं हे मला मान्य नाही. आज माझे रोज 10-15 पोरं बाबाजी अंतरवालीत येत आहेत आणि सांगतायत, मुली येत आहेत मी MBBS ला लागले म्हणून सांगतायत. कोणी सांगतायत मी पोलीस भरतीत गेले, कोणी सांगताय मी महसूल खात्यात आहे, कोणी सांगताय मी आरोग्यामध्ये गेले, कोणी सांगताय आमचा 2 लाख रुपयाचा फायदा झाला ऍडमिशन मध्ये, कोणी सांगतायत 5 लाख झाला, कोणी सांगतायत 10,000 रुपये फायदा झाला. माझ्या समाजाचा आज करोडोनं फायदा व्हायला लागला. माझ्यासाठी हे महत्वाचं की शेतात राबराब राबून आई बापानं मुलगा किंवा मुलगी अधिकारी होईल जे स्वप्न बघितलं होतं. खूप पैसा लावला, खूप लेकरं शिकवले, पण आई बापाचं स्वप्न पूर्ण झालं नाही आरक्षणामुळे, आणि त्या मुलाचं किंवा मुलीचंही स्वप्न पूर्ण झालं नाही.
आमच्यात अधिकारी बनत नाहीये, कारण आरक्षण नसल्यामुळं आमचे लेकरं नोकऱ्याला लागायला तयार नाहीत, उच्च शिक्षण मिळायला तयार नाही. म्हणून मला काय मरावंसं वाटत नाहीये, परंतु माझा नाविलाज आहे. जर माझा करोडो समाज सुखी होणार असला तर मी पुन्हा जीवाची बाजी लावायला तयार आहे, मी हटायला तयार नाहीये. शेवटी समाज महत्वाचा असतो आणि ज्या समाजाला मी मायबाप मानलं, देव मानलं, त्या समाजाचं दुःख मी नाही बघू शकत. त्यांना झालेला त्रास मला बाबाजी सहन होत नाही आणि मलाही झालेला त्रास माझा समाज सहन करत नाही, म्हणजे नाही करत. मग जर एवढा विश्वास त्यांचा माझ्यावरती आहे तर मी त्यांना का फसवावं, मी त्यांना का फसवावं. या सरकारच्या विरोधात पण गेलो मी, सगळं सरकार सगळे लोक आज माझ्या विरोधात आहे. का तर मी गरीबाचं काम करतो म्हणून, मी गरीब सुधारावा म्हणतो म्हणून. बाबाजी काय आम्ही स्वप्न बघायचं नाही का गरीबाचं लेकरू अधिकारी करण्याचं? का आम्हाला अधिकार नाही? आम्ही आंदोलन करायचं, श्रीमंतांनीच आंदोलन करावेत आणि त्यांनीच त्यांचं भागावं का? गरीबासाठी इमानदारीनं लढलं नाही पाहिजे का? ही काय चूक आहे माझी? मी इमानदारीनं लढतोय हेच सरकारला सहन होत नाही. मी माझी इमानदारी त्यांना विकत घेता येत नाही, माझी समाजावर असणारी निष्ठा त्यांना विकत घेता येत नाही, म्हणून ते सगळे माझ्या मागे लागतात. मला एकटं पाडायचा प्रयत्न करतात, मला उघडं पाडायचा प्रयत्न करतात, सगळेजण मिळून मला घेरतायत की याला थांबलं पाहिजे किंवा याला जेलमध्ये डांबलं पाहिजे. मध्ये मध्ये तर सांगितलं याला जेलात टाकून द्या, म्हणजे हा गरिबाचा काम करायचा बंद करील. मराठ्यांनी राज्यभरातून, सोशल मीडियातून आणि आंतरवालीत येऊन सांगितलं तुम्ही फक्त जेलात टाका, जेलच उचलून आणतो माघारी, म्हणून ते घाबरले. त्यांच्या लक्षात आलं हे मराठी सोपे नाहीये. अगोदर आम्ही समोर राहते ज्यावेळेस मराठ्यांनी सांगितलं त्यावेळेस ते थांबले, कारण मी चुकीचं पाऊलच उचलत नाही. मी माझ्या समाजासाठी झुंजतो, याला जातीवाद नाही म्हणा. एकमेकाच्या रक्तपात करणं त्याला जातीवाद म्हणते. आरक्षण मागणं म्हणजे हा जातीवाद नाहीये. आणि गावखेड्यातल्या गोरगरीब सगळ्या ओबीसींना वाटतं गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. 4-2 नेत्यालाच फक्त वाटतं मिळालं नाही पाहिजे. आता गोरगरीब सगळा समाज सोबत आहे, कारण गावगाड्यात आम्हाला एकमेकासोबत राहावं लागतं. एकमेकाचे संबंध आहेत आमचे, ते आम्हाला तोडता येत नाहीत. परंतु नेते जाणून बुजून आपल्यात वाद लावतात. आपल्याला शांततेत ही लढाई जिंकायची. माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती, दुसऱ्या वेळेस येईल मी तुमच्यात असल नसल मला माहित नाही, माझ्या एक 3 विनंत्या तेवढ्या मात्र मान्य करा. पहिली, 1 नंबरला मराठा समाजाला राज्यातल्या आरक्षण मिळाल्याशिवाय एकजूट फोडायची नाही. एकजुटीनं सगळ्यांनी हाक मारली की उभारात जायचं, सगळ्यांनी अंतरवाली. दुसरं काम, सगळ्यांनी दारू सोडून द्या. दारू पिऊ नका, व्यसन बंद. आपल्या कुटुंबाचं वाटळ होतं, आपले पाहुणे रावळे सुद्धा आपल्याला नीट बोलत नाही, आपले मित्र तुटायला लागलेत, गावकरी नाव ठेवतात आपल्याला. दारू पासून लांब जा. तुमच्याकडे पितेत का? आयला तुम्ही हसायला लागले, म्हणजे बरेच मेंबर दिसतात तुमच्याकडे. उद्यापासून बंद करा. आणि जर तुम्हाला नाव सांगा वाटत नसलं तुम्ही मला गपचीप आंतरवालीत येऊन सांगा, पिणाराचं त्याला नीटच करतो मी. मी बाबाजी आतापर्यंत इतक्या दारू सोडल्यात खूप. आणि तिसरं काम, बांध फोडायचे एकामेकाचे बंद करा. बांध फोडू नका. 5-5 पिढ्या झाल्या तर आपले लोक बोलवणार राहू एकामेकाला, ते ईद भर बांध, काय टोकरे तरी दिवसभर इकडे तिकडे हिंडत, आणि तिसरा बार अजून बांध टोकरीचा खुरप घेऊन काय टोकरे तरी. 5-5 पिढ्या झाल्या आपले लोक बोलवणार. 2-2 फूट सोडून या 17 महिन्याच्या आंदोलनात आतापर्यंत एकही केस पोलीस स्टेशनला बांधाच्या भांडण्याची गेली नाही मराठ्यांची. इतके मराठी सुधारले जातात. भांडणं करू नका. सगळ्यांना माझी तीच विनंती आहे की 25 जानेवारीला सगळ्यांनी अंतरवालीला येताना आता वर करून सांगा बरं सगळेजण. आता सरकारचा कार्यक्रमच करतो मी, तुम्ही सोडून ना. पुन्हा जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे की गावोगावी बैठका घ्या, कोणाची वाट बघू नका. मिळेल ते वाहनानं आपलं असेल ते वाहन सुरू करायचं. 25 जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाली लिहायचं. एकानेही आपलं आलेगाव आणि आलेगावच्या परिसरातल्या 50 किलोमीटरचे सगळे गावं पिंजून काढा.
50 किलोमीटरवरचे सगळे गावं 25 जानेवारीला माता मावल्यासह अंतरवालीला आलं पाहिजे. हे काम आपल्या पोराने हातात धरा. वाट बघू नका, कोणाचीही वाट बघू नका. हा येईल तो येईल, मग बैठक घेऊ, ह्यो गाडी देईल. आपलेच पैसे जमा करायचे, गावकऱ्याचे दुकानदाऱ्या बंद. आपलेच पैसे करायचे, आपल्याच गाड्या लावायच्या आणि आपलेच लोक घेऊन यायचं. हे पैसे जमा करायला लई येते, मग त्या दुकानदाऱ्या सुरू होत्यात, कोणी मधीच खातं, हे धंदे बंद. आपण आपले सगळे वाहनं काढायचे, टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रक, जिपा, मोटरसायकली काय ठेवायचं नाही. आंतरवालीला सगळ्या माता मावल्यांसाठी सह एक दिवशी तुम्ही एक दिवस आल्यामुळं करोडो माझ्या मराठा समाजात जर कल्याण होणार असलं, तुम्ही एक दिवस काम बुडवा. या समाजासाठी सगळे अंतरवालीत या. मी 25 जानेवारीला सकाळी अमर उपोषणाला सुरुवात करणार. तुम्हाला एक चौथं काम सांगायचं राहील. मी 25 जानेवारीला अमर उपोषण सुरू करतो. शेवटी हे शरीर काय होईल माहित नाही. शेवटी मला साथ देत नाही, वेदना खूप या. एक शेवटचं सांगायचं राहिलं, तेवढं हात जोडून सगळ्यांच्या चरणी पायाला हात लावून सांगतो, माझा समाज लय दिवसानं एकत्र आला. हा दिवस बघायला आमच्या खूप पिढ्या गेल्या. मी तुमच्यात असेल किंवा नसेल, माझा समाजाची एकजूट फुटून देऊ नका. एवढी तुमच्या चरणी हात जोडून येऊ. ही तुमच्या खांद्यावरची जबाबदारी. माझा समाज एकत्र ठेवणं. राजकारणासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी माझा समाज फुटू देऊ नका. एकमेकाला सहकार्य करत जा, एकमेकाच्या मदतीला जा, एकमेकाला साथ द्यायचं शिका, एकमेकाच्या दुःखात धावून जात जा. आपला समाज खूप एक झाला, त्याला आता फुटू देऊ नका. शेवटी जाता जाता सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या लेकराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय एक इंचही मागे सरकणार नाही शब्द देतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. दादा, सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी शब्द देतो तुम्हाला की तुम्ही आतापर्यंत आम्हाला ज्या ज्या वेळेस हात मारली त्या वेळेस आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत, समाजासाठी आलेलो आहोत. इथून पुढेही तुम्ही ज्या वेळेस हाक माराल त्यावेळेस आलेगाव आणि आलेगाव परिसरातील सर्व मंडळी आपल्या हाकेला हो देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहतील.